मुंबई येथील पावसाळी अधिवेशन सत्ताधारी व विरोधक यांनी एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत चांगलंच गाजलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती खरं तर आरोप केल्याने त्याच्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पुण्यातील गटाकडून खरं तर आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत अलका टॉकीज या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। त्या बॅनरबाजीवरती एक असा मजकूर होता की ही बॅटरी लवकर संपणार आहे कारण ती घराणेशाहीवरती चालते। खरं तर याच बॅनरला जोरदार असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून देण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतोय की डेक्कन परिसरामधला हा बॅनर आहे तो आता सर्व पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनरवरती असा आशय आहे की काली दाढीवाला तेरा लकी कबूतर ही शाहसेना लवकरच संपणार कारण ती मोदी शहाच्या हुजरेगिरीवरती चालते अशा आशयाचं खरं तर हे बॅनर आहे आणि आता हा बॅनर सर्व पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे। खरं तर आपण बघू शकतो की सातत्यानं पुण्यामध्ये दोन्ही शिवसेना आहे त्या दोन्ही शिवसेनेचं बॅनर वॉर आहे ते सातत्यानं चालू असतं। आता बघू शकतो की जे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात जे व्यंगचित्र आणि ते बॅनरबाजी करण्यात आलेले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून खरं तर हे शिंदे गटाला हे प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या बॅनरवरती जे आहे ते सध्या एकनाथ शिंदे यांचा व्यंगचित्र फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडून हे बॅनर लावलेलं आहे ते उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आदित्य ठाकरे संदर्भातलं ही बॅनर काही दिवसापूर्वी याच डेक्कन परिसरात लावलेलं होतं। आता तुम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून बॅनर लावलंय काय? हे पोरखेळ बंद केले पाहिजेत। तुम्ही जनतेच्या हिताचं बोला, जनतेच्या ह्याचं बोला। तुम्ही ज्या शाळा बंद पडतात त्याच्यावरती बोला, महागाई झाली त्याच्यावरती बोला, त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना नोकऱ्या नाहीत त्याच्यावरती बोला। हे काय पोरखेळ करतात ते बॅनरबाजीचा? असलं करू नये। त्यांचं राजकीय नैराश्यात धोक्यात आहे, म्हणजे ते धोक्यातच आहे त्यांचं राजकीय करिअर। त्याच्यामुळं आता हे काय दंगेकर त्यांच्या पक्षात आलेले आहेत त्याच्यामुळं ते जरा चलबिचल झालेले आहेत कारण दंगेकरांचं काम हे कधी उजवं त्यांच्यापेक्षा हे फक्त आता बॅनरबाजी करून नेत्यांना खुश करायचं हे काम चाललेलं आहे त्यांचं। तर त्याच्यामुळे हे बॅनरचं उत्तर बॅनरमधनं आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काय आपलं स्वतःचं करिअर आहे ना चांगल्या गोष्टीतनं घडवावं। या असली बॅनरबाजी करू नये। ठाकरे ब्रँड आहे हा ठाकरे ब्रँड कधी संपणार नाही आहे। हे असे भरपूर आले आणि भरपूर गेले, भरपूर संपलेत, पण ठाकरे ब्रँड हा कधी संपत नसतो, हा वाढतच राहणार आहे। ह्या बॅनरच्या माध्यमातून काय संदेश दिला? बॅनरवरती तुम्ही हुजरेगिरीवरती चालतोय असं सांगितलंय। हो, हुजरेगिरीवरती चालतो ना। तुम्ही बघा, तुम्ही आता हे काय त्याला म्हणतात गुरुपौर्णिमा होती, गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे सकाळी गेले तिकडे दिल्लीला आणि रात्री परत ठाण्यात आले। ठाण्यातला कार्यक्रम फिक्स असताना म्हणजे एखादा उपमुख्यमंत्री पटकरनं जातो पटकरनं येतो म्हणजे काय? आपल्या मालकाचे पाय चाटण्यासाठीच गेले असतील। त्यांनी सांगितलं असं असं करा तेव्हा ते तिथं गेलेले आहेत। त्यांचे जे काय आमदार नाराज होते त्यासाठी ते तिथं गेले होते। म्हणजे ही शिंदे सेना चालवतोय कोण? ही शाहसेना चालवतोय कोण? तर अमित शाह चालवतोय। आणखी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर पुण्यामध्ये सातत्यानंच हे बॅनरवर पाहायला मिळत आहे। आता सुद्धा तुम्ही बॅनरला उत्तर बॅनरने दिलंय। हे बघा, उत्तर देण्या एवढी त्यांची लायकी पण नाही आहे आणि ठाकरे हा ब्रँड आहे हा अख्ख्या देशाने नव्हे तर अख्ख्या जगाने बघितलेला आहे। कारण की परवाच आपण विधान भवनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं जेव्हा आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी आले, मुख्यमंत्र्यांना पण त्या ठिकाणी उठून त्यांना आदर करावा लागला कारण की हा आदर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र जनतेचा आहे आणि ठाकरे जे आहेत हे समाज हिताचंच काम करतात, समाजसेवेचं काम करतात। शिवसेना पक्ष हा 80% समाजकारण आहे, 20% राजकारण आहे आणि अशा कुठल्या भुरकट माणसांनी जर त्यांच्यावर जर काय बोलण्याची ताकद केली तर त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे। ठाकरे हा ब्रँड आहे, शिवसेना ही मोठी संपत्ती आहे, मोठी फॅक्टरी आहे, ही घडवणारे आमचे मालक आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि यांच्या इशाऱ्यावर आणि यांच्या आम्ही हृदयापासून प्रेम करणारे शिवसैनिक आहोत। त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा कोणी करू नये। शिवसेना ही आजन्म राहील। तुम्ही संपताल हो, तुमच्या चिंध्या होतील कारण की तुम्ही पैशाच्या मोहापायी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत। तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून तुम्ही त्या पक्षामध्ये गेलेले आहात। आम्हाला काही नको आहे, आमची घरं अजूनही तुम्ही चेक करा दाबायदाची आहेत आणि आम्ही कट्टर निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेच्या पाठीशी 100% राहणारे आहे। ठाकरे हा ब्रँड आहे, हा महाराष्ट्र नाही तर देश मांडतो। तर आदित्य ठाकरे यांना बॅनरच्या माध्यमातून काही 2 दिवसापूर्वीच लक्ष करण्यात आलेलं होतं। आता त्यालाच हे प्रत्युत्तर आहे का जोरदार? हो, ते प्रत्युत्तर आहे ना। कारण आदित्य ठाकरे हे जे ही सेना जी निष्ठावंत सेना आहे, ही गद्दार सेना नाही आहे। आम्ही काही पैसे लालसेपोटी इकडे फिरत नाही। आम्ही की घेतले खोके पळालो इकडे तिकडे। ही निष्ठावंत सेना आहे आणि ठाकरे हे आमचं ब्रँड आहे आणि महाराष्ट्र आराध्य दैवत आहे। त्यामुळे आम्ही ठाकरेंबरोबर कायम राहणार आम्ही।
बरोबर आहे. ठाकरेंची ही निष्ठावंत सेना आहे. ठाकरे एक ब्रँड आहे आणि ब्रँड हे कायमच राहणार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.